शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो। या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा। या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा। आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा। नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे। आपण बघतो की साधारण फेब्रुवारी मार्चमध्ये बरीच पिकं शेतकऱ्यांची काढणीला येतात आणि ही पिकं वाचवणं शेतकऱ्यांसाठी मोठी कसोटी असते, कारण हा काळ वादळी पाऊस आणि गारपिटीचा असतो। त्या दृष्टीने प्रत्येक दिवसाचा हवामान अंदाज आता महत्त्वाचा असणार आहे, तो शेतकऱ्यांनी चुकू नये। कारण आता बघा, आपण या इमेजमध्ये जर बघितलं तर नवीन WD हा थोडा तीव्र स्वरूपाचा असण्याची शक्यता आहे। दोन्ही समुद्रांमध्ये हळूहळू आता पावसाचं वातावरण तयार होणार आहे आणि त्यामुळे फेब्रुवारीत पावसाची शक्यता आपण यापूर्वीच वर्तवलेली आहे। शिवाय भारतीय हवामान खात्याने फेब्रुवारी मार्चमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज 3 महिन्याच्या अंदाजात दाखवला आहे। जानेवारीत जरी तो अंदाज खरा ठरला नसला तरी पुढील 2 महिन्यात तो खरा ठरेल असं आपण गृहीत धरलं तरी आपल्याला शेतकऱ्यांना फार तयारीत असणं आवश्यक आहे। आपण बघतो की GFS मॉडेलनुसार थोडी ओरिसामध्ये ढगाळ परिस्थिती निर्माण होताना दिसते। 24 तारखेला विदर्भात थोडं पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे। महाराष्ट्रामध्ये 29 तारखेला ढगाळ वातावरण, हलक्या पावसाची शक्यता राहणार आहे आणि पावसाची शक्यता मराठवाडा विदर्भामध्ये जोरदार स्वरूपामध्ये 30 जानेवारीला राहणार आहे। कारण जोरदार WD उत्तर भारतामध्ये खास करून मध्यावरून येतोय आणि त्यामुळे त्याचा मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपीट काही भागात होण्याची शक्यता आहे। या पावसाचा महाराष्ट्रावर फार परिणाम होणार नाही। द्राक्ष बागायतदारांनीही फार घाबरून जाण्याची गरज नाही। स्कायमेट वेदर हवामान प्रणालीनुसार सध्या फारशी पावसाची परिस्थिती नाही आहे। जवळपास 28 तारखेपर्यंत फारसं पावसाळी वातावरण भारतामध्ये राहणार नाही, त्यामुळे हा उघडपीचा काळ आहे। अधूनमधून ढगाळ परिस्थिती थोडी विरळ स्वरूपात तयार झाली तर एखाद दुसऱ्या ठिकाणी शिडकाव होऊ शकतो अपवादात्मक, तो अतिशय तुरळक असणार आहे। उत्तर भारतामध्ये WDची शक्यता आहे आपण बघतो आणि साधारण हा WD 29-30 तारखेला प्रभावी स्वरूपात निर्माण होण्याची शक्यता काही मॉडेल दाखवू लागले आहेत। त्यामुळे फेब्रुवारीचा पहिला आठवडा किंवा दुसरा आठवडा पावसाळी राहण्याची शक्यता आहे। तोही पाऊस फार मोठ्या स्वरूपात नसेल, परंतु पिकांची नासाडी करू शकतो। आपण ECMWF मॉडेलनुसार थोडा अंदाज घेऊयात। आज पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग थोडे विदर्भात असू शकतात। साधारण हा दुपारनंतरचा अंदाज आहे। आपण 23 तारखेला बघतो की साधारण महाराष्ट्रामध्ये 23 तारखेला थोडं ओरिसाच्या दिशेने पावसाचं क्षेत्र तयार होईल असा ECMWF मॉडेलचा अंदाज आहे। त्याचा विदर्भात, खास करून पूर्व विदर्भामध्ये प्रभाव जाणवणार आहे। हे वातावरण 24 तारखेला राहण्याची शक्यता आहे। 25 तारखेला या वातावरणात वाढ होईल। 26 तारखेला अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याचा अंदाज ECMWF मॉडेलने दाखवला आहे। पावसाचं वातावरण हे विदर्भासाठी महत्त्वाचं आहे। आपण धावता अंदाज घेतला तरी थोडी ढगाळ परिस्थिती ओरिसा, छत्तीसगड आणि विदर्भात होण्याची शक्यता आहे। हा आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये अंदाज दिलेला आहे। आपण बघतो की अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान थोडं वातावरण पावसास अनुकूल तयार होतं आहे। अरबी समुद्रात ढगाळ वातावरण वाढतं आहे, त्यामुळे थोडं वातावरण बदललेल्याचा अनुभव आपल्याला साधारण 30 तारखेपर्यंत येऊ शकतो। आपण या मॉडेलमध्ये बघतो की मराठवाडा विदर्भामध्ये ढगाळ वातावरण तयार होत असून काही ठिकाणी या ढगाळ वातावरणाचा परिणाम हलक्या पावसात होऊ शकतो किंवा शिडकाव होऊ शकतो। फार मोठ्या पावसाची भीती बाळगण्याची गरज नसली तरी देखील हे काढणीस आलेल्या पिकांचं नुकसान करू शकतो, त्यामुळे त्या दृष्टीने काळजी घ्या। वाऱ्यांची स्थिती बघता महाराष्ट्रामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती अधिक प्रमाणात 29-30 तारखेला वाढण्याची शक्यता आहे। त्या संदर्भातील सविस्तर अंदाज आपण पाहणार आहोत। विदर्भाच्या पूर्व भागामध्ये, त्यामध्ये खास करून गोंदिया, गडचिरोलीच्या भागामध्ये थोडं पावसास अनुकूल ढग निर्माण होऊ शकतात असा आपण प्राथमिक अंदाज दिलेला आहे। या दरम्यान विदर्भातील, पूर्व विदर्भातील काही विभागात शिडकावा देणारे ढग निर्माण होऊ शकतात। बघतो तर आज गोंदिया जिल्ह्यामध्ये
पावसाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता प्राथमिक स्वरूपात आहे. गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात 23 तारखेला देखील थोडं पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे. हे वातावरण थोड्याफार प्रमाणात 24 तारखेलाही गडचिरोली जिल्ह्यात राहण्याची शक्यता आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्रामध्ये हलकी ढगाळ परिस्थिती राहील. पावसाची शक्यता फारशी असणार नाही. मात्र ज्या ज्या ठिकाणी आपल्याला ढग दिसत आहेत त्या ठिकाणी वातावरण बदलल्याचा अनुभव येईल. सध्या थंडीचं वातावरण आहे. ढगाळ वातावरणामुळे थंडीचं प्रमाण कमी होतं हे आपल्याला यापूर्वी सांगितलेलं आहे. आपण बघतो 29 तारखेला थोडं वातावरण बदलतं आहे. उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ परिस्थिती अधिक वाढणार आहे. एखाद दुसऱ्या ठिकाणी शिडकाव होऊ शकतो, त्यामुळे पिकांचं नुकसान होऊ शकतं. आपण जळगाव, अकोला, अमरावतीच्या काही भागात पावसास अनुकूल ढग 30 जानेवारीला तयार होण्याचा अंदाज व्यक्त करतो आहोत. मराठवाड्यामध्ये साधारण 30 तारखेला थोडं ढगाळ वातावरण राहणार आहे. या ढगाळ वातावरणातून हलका शिडकावा एखाद दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतो किंवा पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं. त्या दृष्टीने आपल्याला आता नियोजन केलं पाहिजे. महाराष्ट्रातील थंडी तशी कमी होते. 14° सरासरी तापमान महाराष्ट्राच्या उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्राच्या भागात आहे. नाशिक ते सांगली भागात सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने थंडीचं प्रमाण थोडं अधिक राहण्याची शक्यता दरम्यानच्या काळात आहे. उत्तरेकडील वाऱ्यांचा प्रभाव असल्यामुळे 24 तारखेला थोडं महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात थंडीचं प्रमाण वाढेल. विदर्भात 25 तारखेला थंडीची लाट असणार आहे. विदर्भातील थंडीची लाटेचा प्रभाव हा 26 तारखेला अधिक वाढेल. 27 नंतर ढगाळ परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या ठिकाणची थंडी कमी होईल. मात्र विदर्भात थंडीचं प्रमाण खास करून पूर्व विदर्भात 28 तारखेपर्यंत राहील. 29-30 तारखेला ढगाळ वातावरण तयार होत असल्यामुळे थंडीचा प्रभाव संपणार आहे. त्यामुळे थंडीचा प्रभाव 28 तारखेपर्यंत राहील. त्यानंतर महाराष्ट्रातील थंडी कमी होणार आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.